श्री स्वामी समर्थ मंडळी, रामकृष्ण हरी, शुभ सकाळ. स्वामी सांगतात, हा संदेश ऐकल्याशिवाय जाऊ नको बाळा. मी जे सांगणार आहे ना तसं तू वागण्यास सुरुवात कर. तुझं आयुष्य सुंदर होईल आणि तुझ्या जीवनात भरभराट होईल. लक्षात ठेव, जेव्हा तू इतरांची निंदा नालस्ती करतो तेव्हा तुझं भाग्य दूषित होतं आणि तुझे कर्म वाईट होतात. म्हणून इथून पुढे तू कोणाचंही वाईट बोलू नको, चिंतू नको आणि निंदा नालस्ती करू नको. हेच तर खरं कर्म असतं आणि कर्माचा हिशोब माझ्याजवळ असतो. ज्या कर्माने तू चालत आहे तसंच तुला फळ मिळणार. जेव्हा तू निंदा नालस्ती करतो, तुझ्यासोबत जो ऐकतो, जो निंदा नालस्ती तुझ्यासोबत सुद्धा करतो, त्याचंसुद्धा पाप तुला मिळतं. आणि ज्याची तू निंदा करत असतो त्याचे वाईट कर्म तुझ्या वाटेला येतात. म्हणून कोणाचाही वाईट विचार करू नको. तुझे कर्म जर चांगले असतील ना तर सर्व चांगलं होणार. कारण की हे कलियुग आहे. जिथं जसं वागणं होईल तसंच त्याला फळ मिळेल. आणि जो जसा वागत असेल त्याच्या विरुद्ध जर कट रचत असेल, ते कट कधीच त्याचं भाग्य उजळू शकणार नाही. उलट ते भाग्य वाईट होईल आणि तुझा भाग्य होण्याच्या अगोदर तुझं वाईट होण्यास सुरुवात होईल. म्हणून वाईट करण्यापेक्षा चांगले कर्म करत राहा. हाच तर खरा जीवनाचा आनंद आहे. जीवनात आनंद घ्यायचा असेल तर आनंदी राहा. समोर कितीही कोणी वाईट बोलत असेल तिथं न थांबता तू पुढे जा. तुझं माझं नामस्मरण करत राहा. नामस्मरण करताना जी वाईट वेळ असते ती निघून जाते आणि तुझे जे नकारात्मक विचार असतात ते तिथंच थांबतात आणि पुढे जाण्याचे मार्ग तुझे पुढे मी नेत असतो. म्हणून तू कोणाचं वाईट करत असतील तर 4 वेळा विचार कर. 4 बोटं आपल्याकडे असतात, तू दुसऱ्याकडे 1 बोट दाखवतो. तो 1 बोट तुझं वाईट करू शकतो. म्हणून 4ही बोटं आपले आणि 5ही बोटं आपले समोरच असायला पाहिजे. ते कोणाबद्दल नको आशीर्वाद देण्यासाठी. हात पुढे असतो माझा, तथास्तु म्हणतो मी, शुभम भवतो असं म्हणत असतो. ते कारण हेच की मी कोणाचं वाईट विचार करायची बुद्धी कोणा मनात येऊ देत नाही. तिथंच तुझं कार्य संपून जातं आणि तू चांगल्या मोक्षात आणि चांगल्या आयुष्यात जगण्याचा प्रयत्न करत असतो. हे बघून मला आनंद वाटतो. म्हणून आता याच्या पुढे कोणाचं वाईट करण्यापेक्षा 4 वेळा स्वतःचा विचार कर आणि तुझ्या कुटुंबाचा विचार कर. माझ्या दरबारात आला आहेस ना तर सत्याचा मार्ग तुला निवडावाच लागेल. म्हणून पुढे जाण्याच्या ऐवजी तू माझ्याजवळ थांब. 4 गोष्टी मला सांग, मी सर्व व्यवस्थित करेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.